So in meter bridge experiment, null point is obtained at 25 centimeter. म्हणजे पहिली केस काय दिले? पहिल्या केस में काय दिले की लेफ्ट गॅपला LG ला X आहे and RG ला राईट गॅपला काय Y आहे. लेफ्ट गॅपची बॅलन्सिंग लेंथ किती आहे 25. मग राईट गॅपची काय असणार? राईट गॅपची काय असणार 100 मायनस 25 म्हणजे किती 75. मग रेशो आला 1/3. असं तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे एक्स आणि वाय मध्ये रिलेशन मिळेल आणि ते रिलेशन यूज करून पुढच्या स्टेप मध्ये सॉल्व्ह करायचं. काल कसं काय करायचं प्रॉब्लेम सॉल्व्ह. मग फॉर मीटर ब्रिज ह्या केस मध्ये एक्स अपॉन वाय लेफ्ट बाय राईट लेंथ ऑल्सो लेफ्ट 100 मायनस लेफ्ट लिहायचा म्हणून फॉर्म्युला आलोय मी. म्हणजे इट इज 25 अपॉन 75 म्हणजे किती आलं 1/3. बरोबर. म्हणजे एक्स इज इक्वल टू हाऊ मच 3y किंवा एक्स अपॉन वाय ची व्हॅल्यू किती 1/3 झालं. पहिली केसचा आपण डेटा यूज केला टू गेट रिलेशन. सेकंड विल गिव्ह सोल्युशन. एक इक्वेशन मिळालं ना. सेकंड केस में काय दिलंय निकम युट्यूब वर आला बघा. कुठं व्हेरी गुड. y is equal to what 3x. x is not 3y. okay, y is equal to what 3x. बरोबर आहे. सेकंड केस में काय येतं लेफ्ट गॅप में काय इन सेकंड केस लेफ्ट गॅप मध्ये 4.5x आहे. इज इट राईट. राईट गॅप मध्ये देज वायच आहे. लेफ्ट गॅपची लेंथ विचारले L फाइंड करायचंय. इट इज 100 मायनस L. बरोबर. मीटर ब्रिजचा फॉर्म्युला काय लेफ्ट बाय राईट लेफ्ट गॅप बाय राईट गॅप म्हणजे एक्स अपॉन वाय तर माहिती आहे बघा आता इज इक्वल टू लेंथ L मायनस 100 मायनस L. हा झाला प्रॉब्लेम. गो फॉर 43 ज्यांचा हा झाला त्यांनी. एक्स अपॉन वाय किती आहे कुलकर्णी. एक्स अपॉन वाय किती आहे 1/3. बरोबर आहे ना. मग ते एक्स अपॉन वाय मी पुट केलं 1/3 इज L 100 मायनस L. ह्यावरून काय सॉल्व्ह होतं का डायरेक्टली बघा 1.5 100 150 तिकडे गेलं 2.5 किती येणार L 150 डिवाइड बाय डायरेक्ट कॅल्क्युलेशन यायला पाहिजे 1.5 बरोबर आहे ना. 100 मायनस L इज इक्वल टू L. सो 150 1.5 L त्या साईडला प्लस झालं प्लस 2.5 L झालं. इज इट राईट. मग 250 25 20/6 चा 150 डिवाइड बाय 2.5 हा किती 0.6 कुठलं रे 60 सेंटीमीटर इज आन्सर. इज इट राईट एव्हरीवन. सो ऑप्शन इज सी. कसा केला प्रॉब्लेम लक्षात सॉल्व. व्हेरी गुड. गो फॉर 43.